नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हे दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई। रस्ता मोकळा, रेल रोको मागे वाहतूक सुरळीत, आयुक्तांच्या अहवालानंतर बच्चू कडू यांची लेखी हमी। बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणात मनपा गंभीर नाही, किरीट सोमय्यांचा आरोप। 171 प्रमाणपत्रे अद्यापही अप्राप्त। मुंबईसह अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा येलो अलर्ट। मुंबईतील मोर्चासाठी पुण्यातून 10,000 कार्यकर्ते जाणार, महाविकास आघाडीच्या बैठकीतील निर्णय। नागपूर संभाजीनगर महामार्गावर दुचाकीची भीषण टक्कर, 2 दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 1 जखमी। शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचा आज रुपाली चाकणकरांच्या कार्यालयावर मोर्चा। गोपाल बदने, प्रशांत बनकरच्या पोलीस कोठडीत वाढ, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू। राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांची बँक खाती, NPA मध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी लागतात 35,577 कोटी। हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीचा निर्णय। आणि आता नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून। महापालिका निवडणुकीत 9 लाख तर झेडपीसाठी उमेदवारांना करता येणार 7.50 लाखाचा खर्च, पंचायत समितीसाठी 5.25 लाखांची मर्यादा। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।